आणि विधानसभेत जरांगेंच्या आंदोलनावरून सत्ताधारी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत सुरुवातीला जरांगेंच्या एसआयटी चौकशीची मागणी केली आणि काही सवालही उपस्थित केले। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अध्यक्ष महोदय, कुठेही वात्रटपणे वाह्यातपणे पेटवणारं अन्य पद्धतीचं भाषण वक्तव्य देवेंद्रजींचा परिचयच नाही। कायदा कानून राज्य सरकार आणि भारतीय संविधान याच्या पलीकडे त्या देवेंद्रजींच्या भाषणामध्ये कधी निघत नाही। अध्यक्ष महोदय, तुला निपटून टाकू ही भाषा। अध्यक्ष महोदय, काल परवापर्यंत अध्यक्ष महोदय एका मंत्र्यांवर आता उपमुख्यमंत्र्यांकडे आणि आता मुख्यमंत्र्यांकडे, काल त्या ठिकाणी त्या मुख्यमंत्र्यांनाही म्हणाले तुम्हाला शेवटची संधी देतो। अध्यक्ष महोदय, चाललंय काय? किंवा सामाजिक सलोखा कोणी बिघडवायचं षडयंत्र करत असेल त्याच्यावर कारवाईसाठी आमचं समर्थन आहे। परंतु एक आपण लक्षात घ्या की त्या सगळ्या प्रकरणामागे ही जी घटना घडते, त्यांचं आंदोलन पेटलंय, ते आज भाषा करतायत, ते कुणामुळे कशामुळे कोण करायला लावतंय हे सुद्धा शोधण्याची आवश्यकता आहे। हे बघा, जे बोलायला टीव्हीवर आलेत ना पोपटपंची, तुम्हाला माहित आहे त्या जरांगे पाटलावर वैयक्तिक टीका करणारे, त्यातून जो उद्रेक झाला ती कोणाची माणसं आहेत, त्याला पर्याय कसा उभा केला गेला हे सुद्धा अध्यक्ष महोदय शोधलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। संसदीय लोकशाहीला जपणं हे या सभागृहाची जबाबदारी आहे आणि त्या संदर्भात योग्य उपाययोजना करणं ही शासनाची जबाबदारी आहे। ही अत्यंत गंभीर घटना आहे। या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाणं अत्यंत डेंजरस किंवा घातक असेल। त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी एसआयटी मार्फत करावी।